शेतकरी बंधूंनो, माझ्या पाठीमागे जो आपण सोलर पंप बघत आहोत, AVIचा सोलर पंप. या सोलर पंपमध्ये आपण मोबाईलचा जो सिम कार्ड आहे तो चालतो की नाही ते आपण बघणार आहोत. कारण माझ्या डोक्यामध्ये भरपूर दिवसापासून जी शंका आहे की आपला जो मोबाईलमधला सिम कार्ड आहे तो या सोलर पंपामध्ये या कंट्रोलमध्ये चालतो की नाही, काम करतो की नाही ते आपण बघणार आहोत. आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असेल, ते आज आपण बघणार आहोत. चला तर आपण सोलर पंपचा जो कंट्रोलर आहे तो आपण खोलून आणि त्यामध्ये सिम कार्ड कोणता आहे तो बघूया. चला. अशा पद्धतीने आपण मेन स्विचच्या वायरी आपण काढून ठेवल्या आहेत आणि आता आपण खोलायला सुरुवात करू. आपण कंट्रोलर खोलला आणि त्यामध्ये हा एअरटेल कंपनीचा सिम कार्ड यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा बघू शकता. आणि यामध्ये आपण जिओ सिमचा कार्ड आपण त्यामध्ये टाकला आहे. त्यामध्ये रेंज सुद्धा दाखवत आहे. मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे आपला जो मोबाईलमधला सिम कार्ड आहे तो यामध्ये चालतो, परंतु जी काही मोटर आहे स्विच ऑन ऑफ होते की नाही ते आपण कंपनीला कॉल केल्यानंतर आपल्याला कळेल. चला तर आपण आता परत फिटिंग करूया. हा सिम कार्ड आहे एअरटेल कंपनी. मित्रांनो, आपण जिओ सिमचा कार्ड आपण या कंट्रोलरमध्ये टाकला आहे आणि रेंज पकडते का नाही, चालतो का नाही ते आपण बघणार आहोत. बघा, चालू झालेला आहे जिओचा सिम. यामध्ये आपण या कंट्रोलरमध्ये जो सिम होता तो काढून घेतला आणि जिओ सिम कार्ड आपण यामध्ये टाकलेला आहे. आणि या कंट्रोलरमध्ये हे पहा, रेंज दिसते ना जिओची, आणि या कंट्रोलरमध्ये चालतोय. परंतु या कंट्रोलर स्विच ऑन ऑफ मोटर होते का नाही याचा आपण शाश्वती देत नाही मित्रांनो, शेतकऱ्यांनो. चला, आपला जो प्रश्न होता की या कंट्रोलरमध्ये आपला मोबाईलमधला सिम कार्ड चालतो की नाही, परंतु यामध्ये नेटवर्क पकडतंय मित्रांनो. मित्रांनो, मी परत त्याच कंपनीचा जो सोलर कंट्रोलरमध्ये जो सिम कार्ड आला होता तोच टाकला, परंतु या ठिकाणी माझ्या या AVI सोलर कंट्रोलरला एअरटेलला या ठिकाणी रेंज नाही आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रेंज दाखवत नाही, परंतु जिओची रेंज असल्यामुळे कंट्रोलरमध्ये रेंज दाखवते. ठीक आहे, चला. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.